वैशंपायन म्हणाले, "वत्सा, तुला काही विचारायचे आहे का?" "हो गुरुजी, मला आपली आज्ञा घ्यायची होती." "कशासाठी?" "आपल्या पायाकडे राहून मी यजुर्वेद शिकलो. आता अधिक ज्ञान घेण्यासाठी मला उद्दालक ऋषींच्या गुरुकुलात जायचे आहे. त्यासाठी आपली आज्ञा हवी." वैशंपायन आपल्या या शिष्याची ज्ञानतृष्णा जाणत होते. त्यांनी ताबडतोब त्यांना अनुज्ञा दिली. याज्ञवल्क्य उद्दालक ऋषींच्या आश्रमाकडे रवाना झाले. गुरु वैशंपायन यांच्याकडे यजुर्वेदाची विद्या शिकून याज्ञवल्क्य त्यांची आज्ञा घेऊन मंत्रविद्या, अध्यात्मविद्या आणि यज्ञविद्या घेण्यासाठी उद्दालक ऋषींच्या आश्रमात पोचले. उद्दालक ऋषींचा आश्रमही निसर्गरम्य वातावरणात होता. अनेक फुलफळ झाडांनी तो परिसर बहरला होता. त्यांच्याही गुरुकुलाची ख्याती दूरवर पसरली होती. त्यामुळे त्यांचा शिष्य परिवार मोठा होता. एके दिवशी याज्ञवल्क्य उद्दालक ऋषींकडे येऊन नमस्कार करून आपली इथे शिकण्याची इच्छा त्यांनी प्रगट केली. "तू तर वैशंपायनांच्या आश्रमात होतास, मग तू इकडे कसा?" उद्दालकांनी शंका उपस्थित केली. "गुरुजी, त्यांच्याकडे मी यजुर्वेद शिकलो. आता आपल्या पायाकडे राहून मंत्रविद्या, अध्यात्मविद्या आणि यज्ञविद्या शिकावी म्हणून गुरु वैशंपायनांची अनुज्ञा घेऊन आलो आहे." "तुझी कीर्ती मी ऐकली आहे. तुझ्यासारख्या बुद्धिमान तरुणाला शिकविणे मला आवडेल. शिवाय तू वैशंपायनांची अनुज्ञा घेऊन आला आहेस. तुझे माझ्या आश्रमात मी स्वागत करतो," उद्दालक म्हणाले. याज्ञवल्क्याने नम्र होऊन गुरुजींचे पाय शिवले. उद्दालकाच्या आश्रमात आता त्याचे शिक्षण सुरू झाले. उद्दालक ऋषींच्या आश्रमात अनेक विद्वान लोक येत असत. अनेक पंडित आपले प्रश्न घेऊन येत. त्यावेळी मोठी चर्चा चाले. एकदा का चर्चा सुरू झाली की वेळ काळाचे भान उरत नसे. अशा प्रत्येक चर्चेच्या वेळी याज्ञवल्क्य गुरुजींबरोबर असायचा. त्यामुळे त्याच्या ज्ञानात सतत भर पडत असे. त्याची चौकस बुद्धी सगळ्या गोष्टींचे टिपण ठेवत असे. अधूनमधून तेही चर्चेत भाग घेत. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची चमक दिसून येई. याज्ञवल्क्यांसारखा शिष्य लाभल्याचे उद्दालकांना समाधान वाटे. पण हे समाधान त्यांना जास्त काळ लाभले नाही. कारण ज्या विद्या शिकण्याची आस धरून याज्ञवल्क्य आले होते त्या विद्या त्यांनी लवकरच प्राप्त केल्या. आता याज्ञवल्क्य यजुर्वेदाबरोबर मंत्रविद्या, अध्यात्मविद्या आणि यज्ञविद्या यातही पारंगत झाले होते. विद्या प्राप्त झाली. आता तेथे राहण्याचे प्रयोजन उरले नव्हते. अनेक ऋषीमुनी, पंडित उद्दालकांच्या आश्रमात येत. त्यामध्ये एकदा शाकल्यमुनी आले होते.